फिफा वर्ल्ड कप सुरू झालाय. फुटबॉलची मॅच म्हणजे 2 संघ, 22 जण आणि 1 फुटबॉल असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा. आज मी तुम्हाला एका फुटबॉल खेळाडूविषयी सांगणार आहे ज्याने लोकांच्या मनातली धर्माबद्दलची भीती घालवली. गोष्ट आहे इंग्लंडच्या लिव्हरपूल शहरातली. तिथल्या लोकांच्या मनात आधी मुस्लिम लोकांबद्दल खूप राग आणि भीती असायची. पण 2017 मध्ये या शहराच्या फुटबॉल क्लबमध्ये एंट्री झाली मोहम्मद सालाहची. इजिप्त देशातला हा एकदम जबरी फुटबॉल खेळाडू. तो धर्माने मुस्लिम. जेव्हा तो मैदानात उतरायचा, गोल करायचा, तेव्हा गुडघ्यावर बसून देवाचे आभार मानायचा. लिव्हरपूल मधल्या 9 वर्षांच्या करिअरमध्ये त्याने 442 सामने खेळले, 225 गोल केले आणि 8 मोठ्या स्पर्धा जिंकल्या. तो एवढा भारी खेळायचा की गोरे फॅन्स त्याच्यासाठी गाणं गायचे. आता तुम्हाला वाटेल यात काय मोठी गोष्ट आहे, फॅन्स तर मेस्सी आणि रोनाल्डोची आहेत. पण अमेरिकेच्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने एक अभ्यास केला. त्यांच्या रिपोर्टनुसार साला लिव्हरपूल टीममध्ये आल्यापासून तिथले हेट क्राईम्स म्हणजेच धर्मावरून होणारे भांडणं, गुन्हे आणि द्वेष तब्बल 18.9% कमी झाले. एवढंच नाही तर इंटरनेटवर मुस्लिम लोकांच्या विरोधातले वाईट मेसेज थेट निम्म्यावर आले. साला फक्त मैदानावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही एकदम दिलदार आहे. एक हसरा बाबा, चांगला मित्र आणि त्याची हिजाब घालणारी पत्नी मॅगी, या सगळ्यांना एकत्र आनंदाने जगताना पाहून लोकांच्या मनातली भीती पळून गेली. लोकांना समजलं की अरे, हे तर लोक आपल्यासारखेच प्रेमळ आहेत. या गोष्टीने हेच दाखवलंय की जेव्हा आपण खेळाडूंना मैदानावर जीव लावून खेळताना बघतो तेव्हा त्यांच्या धर्माबद्दलचे आपले गैरसमज गळून पडतात. जो माणूस आधी परका वाटत असतो तो खेळामुळे आपला वाटायला लागतो. खेळ माणसांना जोडतो म्हणतात ते हेच. त्यामुळे आजपासून वर्ल्ड कपच्या मॅचेस बघाल तेव्हा लक्षात ठेवा, हा फक्त एक खेळ नाही, तो लोकांची मनं जोडणारा एक दुवा आहे. हीच त्या खेळाची ताकद आहे. अशाच आणखी माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.